नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जाधव तुमचे हेरिटेज वेट प्लस या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण जाणून घेणार आहोत की जनावरांमध्ये संतुलित खाद्य देण्याचे फायदे व कसे व कुठल्या प्रमाणात तो कसे देण्यात यावे। तो मित्रांनो, सुरुवातीला बघा, जनावरांना जो आपण हिरवा आणि वाळा चारा देतो तो जनावरांचे पोट भरण्यासाठी उपयोगी ठरतो, पण त्यातून विशेष असं काही पोषण जनावरांना भेटत नाही। कारण हिरव्या चाऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर 90% तुम्हाला त्यामध्ये पाण्याचे प्रमाण असतं। मग या 90% पाण्याचे प्रमाण असल्यावर उरलेल्या 10%मधून शरीरासाठी किंवा दूध निर्मितीसाठी जे काही घटक लागतात जनावरांच्या शरीरात ते त्यातून मिळणं त्यांना पोषण शक्यच नाहीये। मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जनावरांना आपण हिरवा व वाळा चारा देण्यासोबत त्यांना आपण संतुलित खाद्य दिलं पाहिजे। तर संतुलित खाद्य कुठल्या प्रकारचे दिलं पाहिजे, त्याला आपण आपल्या गावाकडच्या भाषेत खुराक सुद्धा म्हणतो। मग खुराक मध्ये सुरुवातीला आपण पेंड ज्याला आपण म्हणतो, ज्यामधून सरकीचे तेल काढल्यानंतर जो वेस्टेज मटेरियल होतो त्याला आपण जनावरांचे संतुलित खाद्य म्हणून देत होतो। पण ते संतुलित खाद्य नव्हतं। संतुलित खाद्य काय असतं, तर जनावरांच्या शरीरासाठी लागणाऱ्या व दूध निर्मितीसाठी लागणाऱ्या जे काही घटक पोषक असतात त्याच्यामध्ये मग विटॅमिन्स असतात, प्रोटीन असतात, अर्थात त्याला आपण मराठीमधून प्रथिने म्हणतो। हे सगळ्या गोष्टींचे जे संमिश्र मिश्रण असतं त्याला आपण जनावरांचे संतुलित खाद्य म्हणजे जनावरांचे बॅलन्स फिडिंग आपण त्याला आपण म्हणू शकतो। आणि हे बघा, बॅलन्स फिडिंग आपल्या हेरिटेज कंपनी मार्फत शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यांमध्ये आपण देतो। मग त्यामधला आज आपण जे बघणार आहोत ते आहे मिल्क जॉय। आता हे तुम्ही मिल्क जॉय बघू शकता, त्याला आपण सुग्रास देखील म्हणतो। आता ह्या मिल्क जॉय मध्ये आपण जर पाहिलं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला हे अशा कांडीच्या स्वरूपात भेटतं। तर का हे कांडीच्या स्वरूपात का असतं, तर जे काही जनावरांच्या शरीरासाठी लागणाऱ्या पेंडी आहेत 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या पेंडी, मग त्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल, सरकीची पेंड असेल, या सगळ्या पेंडीचे जे मिश्रण करून त्यासोबतच ह्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स टाकून आपण हे जनावरांसाठी बनवलेलं पेंडीचं खाद्य आहे। कांडीमध्ये बनवलेलं खाद्य। कांडीमध्ये बनवण्याचा उद्देश काय, तर जनावरांच्या ह्यामध्ये कांडी स्वरूपात बनवल्यावर पचन सर्वात जास्त होतं। पचन झाल्यानंतर ह्याचं वेस्टेज कमी होतं, पुरेपूर जनावरांना हे त्यांच्या शरीरासाठी वापरता येतं। तर बघा, ह्यामध्ये जे मिल्क जो आहे ह्यामध्ये आपलं आहे 24% प्रोटीन, 60% फॅट, म्हणजे दुभत्या जनावरांसाठी जे जास्त दूध देतात, उदाहरणार्थ 5-6 लिटरच्या एका टायमाच्या वर जे जनावर दूध देतात त्यांच्यासाठी हे खाद्य पोषक आहे, त्यांच्या शरीरासाठी हे खाद्य अत्यंत पोषक आहे। द्यायचं प्रमाण कसं आहे, तर गायीसाठी तुम्ही प्रति लिटर 400 ग्राम द्या आणि म्हशीसाठी 500 ग्राम द्या। उदाहरणार्थ जर तुमची गाय म्हणजे 10 लिटर जर दूध देत असेल गाय, तर तुम्हाला हिला दिवसाभरात गायीला तुम्हाला 4 किलो हे प्रत्येक दिवसाला तुम्हाला देणं गरजेचं आहे। आणि म्हशीला तुम्हाला 500 ग्राम प्रति लिटर म्हणल्यावर 5 लिटर तुम्हाला हे दुधासाठी देणं गरजेचं आहे। त्यासोबत 1 ते 1.5 किलो तुम्ही शरीराच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला जनावरांच्या पशुखाद्य तुम्ही वापरू शकता। आणि आपल्या हेरिटेज कंपनीचे जे काही पशुखाद्य आहेत, मग त्यामध्ये मिल्क जॉय असेल, बायपास असेल आणि मिल्क गोल्ड असेल। मिल्क गोल्ड कुठला, तर ज्या आपल्या भाकड जनावर आहेत त्यांच्यासाठी मिल्क गोल्ड तुम्ही वापरू शकता, व मीडियम दूध देणाऱ्या व तसेच गायीसाठी तुम्ही बायपास वापरू शकता। आणि ज्या म्हशी असतात किंवा ज्या गायी जास्त दूध देतात त्यांच्यासाठी तुम्ही मिल्क जॉय हे आपलं पशुखाद्य तुम्ही वापरू शकता। माझं नाव ओंकार लिंगायत। मी पहिले मार्केटची डेप वापरत होतो, नंतर मी हेरिटेज सोबत जोडल्या गेलो आणि हा मिल्क जॉय आणला। यामुळे माझ्या गाईचा फॅट, SNF आणि दुधाला दर सुद्धा वाढला। तुम्ही आपल्या हेरिटेजच्या वेट प्लस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।